तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे त्या धबधब्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडकडे आणि तुम्हाला इथे डाव्या साईडला इथे पिंपळ पाहायला भेटतोय आणि बरोबर उजव्या साईडला एक हा रोड दिसतोय बघा जायला, त्या रोडनेच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर हा बघा सुंदर असा वॉटरफॉल वांगणीचा, डबक्याची उंची एवढीच आहे, त्यामुळे इथे जर छोटी मंडळी जर येत असतील तर त्यांच्यासाठी हे डबकं जे आहे ते खूप सुंदर आहे। आणि एक जागा एक्सप्लोर करायची राहिलेली आहे ती म्हणजे हा दगड। हा दगड काय आहे तुम्हाला दाखवतो। तर इथे ना थोडीशी कुंड तयार होते आणि कुंड ना बरोबर त्यांच्या कमरे एवढी आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता आणि पाठीमागे जास्त जाऊ नका। जेव्हा जास्त पाऊस येतो म्हणजे पाऊस वगैरे पडला वरून वगैरे जास्त, तर इथे जास्त पाणी वगैरे पडतं, त्यामुळे थोडंसं मागे येऊन तुम्ही इथे या धबधब्याचा आनंद घ्या नाही ना। तर यांना तिकडे जायचं आहे म्हणून ते जातात, पण हे बघा पाणी कसं डोक्यावर पडतंय बघा पटापट। नमस्कार मंडळी, मी अर्षद चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर अर्षद चव्हाणच्या नावाने। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज आपण आहोत ते म्हणजे वांगणी गावामध्ये, वेंगुर्ला तालुक्यामधलं हे गाव आहे आणि तिथे एक लपलेला धबधबा आहे, तो पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। आणि आता तुम्ही पाहताय हा जो रोड आहे तो डायरेक्ट जातो म्हणजे वेंगुर्ल्याला जातो। एक रोड आहे या साईडला, तो जातो कुडाळच्या दिशेने। तर वेंगुर्ल्यावरून जर कोण येत असेल वांगणी गावामध्ये तर 9 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं आणि कुडाळवरून जर कोण येत असेल तर 20 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं। त्यानंतर आपण आता आहोत ते म्हणजे तिठ्यावर, आणि तो म्हणजे असा एक बोर्ड लागतो, त्या बोर्डवर आता नाव नाही पण समोर ना इथे स्वामी समर्थ नावाचं असं घर आहे, त्या घरातूनच आपल्याला हा जो कच्चा रोड आहे त्या रोडवरूनच आपल्याला खाली जायचं आहे। तर चला आपण सुद्धा जाऊया आणि तो धबधबा एक्सप्लोर करूया। आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे योगेश आहे आणि आपला मित्र म्हणजे कौस्तुभ, आता त्याने कॅमेरा पकडलाय। तर चला आता आपण जाऊया त्या धबधब्यावर आणि धबधबा कशा प्रकारे आहे तो पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे खाली जाताना ते सावकाश गाडी चालवा, कारण की इथे भरपूर उतार आहे मोठा आणि गाडी वगैरे घसरू शकते, त्यामुळे सावकाश गाडी चालवा। तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे त्या धबधब्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडकडे आणि तुम्हाला इथे डाव्या साईडला इथे पिंपळ पाहायला भेटतोय आणि बरोबर उजव्या साईडला एक हा रोड दिसतोय बघा जायला, त्या रोडनेच आपल्याला आतमध्ये जायचं आहे असा हा। तर चला आतमध्ये जाऊया। तर असा हा रोड दिसतो आपल्याला, त्या रोडने आपल्याला खाली जायचं आहे। इथे घरं सुद्धा आहेत 2। तर हळूहळू आपल्या कानावर पाण्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय। तर थोडंसं अंतर पार केल्यावर आपल्याला अशी ही 2 घरं दिसतात। हे बघा इथे एक घर आहे आणि पाठीमागे आहे, तर त्या घराच्या बाजूनेच हा रोड जातो, त्या रोडनेच आपल्याला खाली जायचं आहे। तर मंडळी आता आपण या घनदाट जंगलमधून वाट काढत काढत आपण चाललेलो आहोत धबधब्यावर। आणि मगाशी तुम्ही बघितलं तर कशी वाट आहे ती, आणि तुम्हाला मी माझ्या मागे पाहताय हे बघा पूर्णचे पूर्ण जंगल आहे आणि जंगलामधून ती छोटीशी वाट आहे। आणि हे बघा हे असे दगड वगैरे आहे, त्या दगडामधूनच वरती चालत चालत त्या धबधब्यावर जायचं आहे। तर आपण सुद्धा हा धबधबा एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलो आहोत। तर चला जाऊया, डायरेक्टच तुम्हाला दाखवतो इकडे कशा प्रकारे हा धबधबा। चला हा एक समोरचा रोड आहे, तो वरती जातो, आपल्याला ना ह्या दिशेने जायचं आहे। तर चला आता आपण ह्या दिशेने खाली जाऊया, म्हणजे डाव्या साईडच्या बाजूने खाली जाऊया। तुम्ही सुद्धा वरच्या वाटेने जाताय, कोणाला हवं तर घ्या, इथे कॉन्टॅक्ट करावा। तर चला अशा गोष्टी कोण ना कोण सोडत जात असतात। तर चला आपण ह्या घनदाट जंगलमधून वाट काढत काढत धबधब्यावर जाऊया। तर आपल्याला कानावर आवाज येतोय जोरात, आता मागाशी हळूहळू येत होता, आता तर जास्त मोठा येतोय। तर हा बघा सुंदर असा
वांगणी धबधबा. काहीतरी गडबड आहे का सावकाश या. तर हा बघा सुंदर असा वॉटरफॉल वांगणीचा. बघा समोर जो धबधबा आहे ना त्याचं जे पाणी येतं खाली ते इथे या डबक्यामध्ये इथे साठून राहत आहे. आणि ह्या डबक्यामध्ये इथे आनंद घेत आहेत आपले मित्र. डबक्याची उंची एवढीच आहे, त्यामुळे इथे जर छोटी मंडळी जर येत असतील तर त्यांच्यासाठी हे डबकं जे आहे ते खूप सुंदर आहे. आता आपण धबधब्याच्या खाली आहोत आणि मंडळी तुम्ही पाहताय आपले हे दोन मित्र आहेत. तर त्यांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे काय, इथे ना थोडीशी कुंड तयार होते आणि कुंड ना बरोबर त्यांच्या कमरे एवढी आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. आणि पाठीमागे जास्त जाऊ नका. जेव्हा जास्त पाऊस येतो म्हणजे पाऊस वगैरे पडला वरून वगैरे जास्त, तर इथे जास्त पाणी वगैरे पडतं. त्यामुळे थोडंसं मागे येऊन तुम्ही इथे या धबधब्याचा आनंद घ्या. आणि इथून ना एक वाट आहे तो त्या धबधब्यापर्यंत जातो. म्हणजे हा बघा वॉटरफॉल आहे ना ज्याबरोबर खाली कुंड आहे ती केवढीशी आहे ती बघा. हे बघा, त्याच्यामुळे इथे सावकाश आहे कारण दगडसुद्धा आहेत. आणि इकडचं एक्सप्लोर करून झालं आहे तर आपण त्या साईडला जाऊया. पाणी केवढं आहे, एवढं पाणी आहे ना, एवढं पाणी आहे. आणि त्यामध्ये हे आपले दोन मित्र एन्जॉय करताना. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे ह्या ठिकाणच्या मेन धबधब्याकडे. हे बघा वरून वाहतोय. आणि त्यानंतर काय हा फट हा कौस्तुभ जो सांगेल तो फायनल आहे एवढी जेवढा. त्यानंतर इकडे जर तुम्ही जर आंघोळीचा आनंद घेताय तर इकडे जास्त घेऊ नका कारण वरून जोरात पाणी वाहत आहे. ते डायरेक्ट तुमच्या कपाळावर वगैरे पडू शकतं. आणि बसण्यासाठी इथे दगडसुद्धा आहे. या साईडच्या दगडावर बसू नका कारण इथे भरपूर पाणी पडत असल्यामुळे प्रत्येक भाग हा गुळगुळीत झालेला आहे. त्यामुळे इकडे तुम्ही बसण्याचा आनंद घेऊ नका. फोटोज वगैरे काढण्यासाठी जावा तुम्ही, पण बसण्याचा आनंद घेऊ नका. ना तर यांना तिकडे जायचं आहे म्हणून ते जातात. पण हे बघा पाणी कसं डोक्यावर पडतंय बघा पटापट. मंडळी आता इकडची जागा एक्सप्लोर करून झालेली आहे आणि एक जागा एक्सप्लोर करायची राहिलेली आहे ती म्हणजे हा दगड. हा दगड काय आहे तुम्हाला दाखवतो. तर ह्या दगडावरून चढून छोट्या दगडावर ह्या दगडावर तुम्ही चढू शकता आणि इथे तुम्हाला चांगले चांगले पोजेस त्यानंतर फोटोज व्हिडिओज काढू शकता तुम्ही. हा बघा हा सुंदर असा दगड आणि हा मागे सुंदर असा वॉटरफॉल. हा जिममध्ये झाल्यामुळे त्याला ते पोजेस वगैरे माहिती आहेत तर तो करून दाखवतोय आपल्याला. तर चला हा बघा हा सुंदर असा धबधबा आणि त्यानंतर ह्या दगडावर सुद्धा पोजेस वगैरे करू शकता तुम्ही. तर मंडळी हा आपला धबधबा एक्सप्लोर करून झालेला आहे. पण ह्या धबधब्यावर आलेलो ना आपण तेव्हा हे बघा असे इथे प्लास्टिक दारूच्या बाटल्या इथे आपल्याला पाहायला भेटल्या आहेत. तर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की ह्या धबधब्यावर तुम्ही जर येता किंवा कुठच्याही हिडन धबधब्यावर येताय तर तुम्ही ड्रिंक करू नका. किंवा त्यानंतर इकडचे जे ड्रिंक जर करून कोण येत असेल तर तुम्ही इथे बाटल्या वगैरे आणून टाकू नका इथे. कारण तुम्ही जो स्वतःचा कचरा प्लास्टिक इथे जर कोणी खाऊ घेऊन येत असेल तर डायरेक्ट तुम्ही तो प्लास्टिकचा जो कचरा असेल तो तुम्ही स्वतःबरोबर घेऊन जावा ही कळकळीची विनंती आहे. हा सुंदर असा आपला वेंगुर्ला तालुक्यातील आपल्या वांगणी गावामध्ये हा सुंदर असा धबधबा आहे आपल्याला. तर फायनली मंडळी आता आपण घरी पोचलेलो आहोत आणि हा होता वांगणी गावातला लपलेला धबधबा. तो खूप सुंदर होता, आपल्याला आवडला धबधबा. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा हर्षद चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.